तर खारघरची ऑर्डर घेऊन आलो. झाले ना आता उमा? संपल्या काय? सुरमई थाली परत ऑर्डर आली. खूप गडबड झाली आज आमची आणि उमाचा हात पण भाजला दाखव. पण जे काही आहे आज भरपूर काही शिकलो, भरपूर चुका केल्या, एक दुसऱ्याशी भांडलो पण समजून घेतलं आणि कार्य पूर्ण केला. याचा आनंद वाटते ना शेवटी. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर तुम्हाला माहिती आहे आपण सकाळीच एक व्हिडिओ टाकली होती. आपण फिश मार्केटला गेलोय आणि फिश मार्केटमधनं मस्त एकदम ताजे पापलेट मासे, सुरमई मासे, कोळंबी भरपूर सारे मासे घेऊन आले आणि ती व्हिडिओ भरपूर म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचली. आणि आज आम्हाला ऑर्डरिंगची म्हणजे फटाफट ऑर्डरी आल्यात. सुरुवातीला ताई पापलेट आणि सुरमईची ऑर्डर आली ना आपल्याला वाशीवरनं. त्याच्यानंतर खारघरवरनं आपल्याला 2 स्टफ पापलेट, 1 फ्राय पापलेट, बोंबील आणि चिकन थालीची ऑर्डर आलेली आहेत. म्हणून थोडी घाई गडबड झालेली आहे आमची किचन मध्ये. इकडे बघताय उमा, तू काय फ्राय करतेस ना? फ्राय चिकन सुक्का वगैरे सर्व काय करते. इकडे बघताय तुम्ही मासली वगैरे फ्राय करून ठेवलेली आहे, रवा पण बनवून ठेवलेला आहे, भरीतसाठी चटणी पण बनवलेली आहे आणि सपनाताई तिथे चिकनचा रस्सा बनवते. खूप गडबड आहे. अजून एक नेरूलवरनं ऑर्डर आली होती आपल्याला पापलेटची, ती त्यांनी कॅन्सल केली ना काहीतरी. तर त्यांना आम्ही सांगितलं की 9:30ला आम्ही ऑर्डर देतो, घरी पोहोचवतो. तर ते बोलले की उद्या द्या. तर अशा फटाफट ऑर्डर येत चालल्यात, म्हणून थोडी घाई गडबड आहे. तर उमा, असा प्रेशर येईल असं वाटलं होतं तुला? एवढ्या प्रेशर मध्ये कधी काम करशील? काय टेन्शन नाही, काय नाही ना. हे बघा, फक्त एवढंच आहे की कोण आपल्याला 7:30 किंवा 8ला ऑर्डर द्यायला सांगतात, त्याच्यात तुला गडबड होते. जर तुम्हाला ऑर्डर करायची इच्छा असेल तर 7च्या आधीच करा. म्हणजे 6 वाजता तरी करा ना. जर म्हणजे आपला कोळी घरचंच किचन आहे म्हणून घरी थोडा गडबड होते आणि आम्ही एक्सपेक्ट पण नव्हतं केलं एवढ्या ऑर्डर येतील. जी आपली खारघरची ऑर्डर आहे ती आपली रील बघून आलेली आहे आणि बाकीच्या ज्या आहेत त्या आपल्या युट्यूबच्या व्हिडिओज मधनं आलेल्या आहेत. तर लवकरात लवकर ऑर्डर करा जर तुम्हाला असे स्टफ पापलेट, बोंबील, ते सुरमई वगैरे खायची असेल तर ना. आणि विथ भाकरी, आपल्या आगरी कोळीमध्ये पद्धतीमध्ये थापलेली भाकरी खायची असेल तर. हे बघा, आता रवा फ्राय करताना दिसतंय तुम्हाला सुरमई आणि पापलेट माशाची. वाशीची थाली रेडी झाली. इकडे बघतायत आपल्याकडे कोळंबीचा रस्सा आहे, कोलिम आहे आणि इकडे फ्राय केलेल्या तुकड्या पण आहे. आणखी एक बोंबील फ्राय पण होता, ते पण केलंच ना मग? बोंबील फ्राय नुसताच मागवलाय. म्हणजे तुम्ही बोंबील फ्राय मागवताय तर 2 पीस येतात ना. आणि भाकरी बघा कशी बटर पेपर मध्ये आपण रॅप करून देत असतो. आता ही थाली जी आहे ती एकाच घरी जाणार आहे म्हणून आम्ही दोन्ही भाकऱ्या एकत्रच रॅप केल्यात आहे ना. तर आता लवकरात लवकर हे पॅकिंग करून घेऊया आणि मग या थालींच्या डिलिव्हरीला जाऊया. मंडळी, तर पॅकिंग वगैरे झाली आणि डिलिव्हरी बॉय आपला टॅक्सी, काली पिली टॅक्सीच्या ड्रेसमध्ये रेडी झालाय. आता हे सर्व घेऊन आता आपल्याला वाशीला जायचं आहे. आता कोणी आपली थाली ऑर्डर केली ते तुम्हाला दाखवतो. चला मंडळी, आलोय आता वाशीला. जरा गाडी चालवत होतो म्हणून व्हिडिओ नाही दाखवता आलं ट्रॅव्हलिंगचा. पण आपले मित्र भेटलं. काय नाव? धीरज आणि मिलन, ज्यांनी आपल्याकडनं थाली ऑर्डर केली. धन्यवाद, थँक्यू सपोर्ट करण्यासाठी वाशीवरनं. थँक्यू. तर 8:20 झाली आणि घरी आलोय आणि इकडे बघा चिकनची थाली बनवताना दिसते. आज फोन पण येत आहेत आणि थाल्या पण येत आहेत. अजून एक जण फोन करणार आहे, फोन ठेवून चाललोय मी इकडे. आणि आणायला मी पापलेट भरीतचा व्हिडिओ बनवायला सांगितला होता, तो तिने कसा बनवला आता ते तुम्हाला एडिटिंग करतानाच समजेल. तर आता परत आपल्याला जायचं आहे खारघरला चिकनची आणि पापलेट स्टफ, पापलेट फ्राय, रवा फ्राय, बोंबील फ्राय सर्वांची डिलिव्हरी देण्यासाठी. आज पहिल्यांदा आपल्याला पापलेट भरीतची पण ऑर्डर आलेली आहे, ती पण आपण पूर्ण करणार आहोत. चला, तर झाली ना उमा पॅकिंग. आता मस्तपैकी डिलिव्हरी करायला आपण खारघरला जाऊया. बाय. तर खारघरची ऑर्डर घेऊन आलो. झाले ना आता उमा? संपल्या. सुरमई थाली काय? सुरमई थाली
सुरमई थाली परत ऑर्डर आली. 9:30 बापरे, खूप ऑर्डर. हालत खराब झाली आज आमची. रस्ता रेडी आहे का नाही? काय रेडी? आता तरी फोन आला. काय रस्ता काय उडून येईल? सगळं बनवायला लागेल. सगळं A to Z. बापरे. त्याला अर्धा तास थांबायला सांगितलं. मंडळी, आजचा दिवस म्हणजे अनएक्सपेक्टेड ऑर्डर आल्या आम्हाला. पापलेट थाली, सुरमई थाली भरपूर आल्या आणि ज्या काय आम्ही चुका करतो त्या सर्व समजल्या. घाई गडबडीमध्ये जे काही चुका होतात त्या सर्व समजल्या. तर हळूहळू आता आम्ही शिकत जाणार या चुकेवरनं. म्हणजे असं झालं होतं की एक दिवस आम्ही एक थालीसाठी 4 थाली बनवलं होतं. तेव्हा बनवलं होतं तेव्हा कोणाचा ऑर्डर नाही आला. ऑर्डर नाही आला. आम्हीच खाल्लो. आणि आज कायच नाही बनवलं तर ऑर्डरवरती ऑर्डर आल्या. आणि आता मी डिलिव्हरीला गेलो होतो तर मला वाटलं ओमाने मॅप पाठवला तर वाशीचा कशाला पाठवला खारघरची डिलिव्हरीने. त्याच्यामध्ये पण आमची भांडणं झाली. पण आता समजून घ्यावं लागेल जे काही आहे. आणि त्यांच्याकडे जेवण पोहोचलंय. मला रिव्ह्यू दिलाय की मैं बाद में बात करती हूँ, सब खाने पे टूट पड़ा हुआ है. काय बोलते? तिला मी बोलले की जे तूट पडा हुआ है ते व्हिडिओ काढण्याची प्रयत्न कर किंवा आम्हाला व्हॉइस कॉल कर ताकी आम्ही दीप्ती ना जी खारघरला आपल्याला भेटली होती ती दीप्ती ताई होती. तर तिनं जाम आवडलंय मला वाटतं जेवण. सब खाने पे तूट पडा आहे असा रिव्ह्यू आलाय. तर खारघर वरनं भरपूर ऑर्डर येणार आहेत. ही पण ऑर्डर कुठली आहे? वाशीची? नाही खारघरचीच. तेच एरियामधलंच आहे शिल्पचौक. खारघर वरनच ऑर्डर आली आणि त्याचीच आता तयारी करताना दिसते. तर ऑड मॅन आउट. अनया इकडे काय भाकरी खातेस? छोटीशी भाकरी बुजली काय तुझ्यासाठी? ही बघा छोटीशी भाकरी बुजली अनयासाठी. सपनाताईंनी छोलेंसोबत खाते. सॉरी अनया, आज खूप बिझी डे होता आपला. सुरमई पापलेट थालीच झाली आज आपली. तर खारघरमधनं पण ऑर्डर आली होती. त्याला पण आता आपण नाही म्हटलं नाही आणि त्याच्यासाठी पण थाली रेडी केलेली आहे. आणि तीच थाली आता उमा भरताना दिसते. तर आज भरपूर मासली गेली ना आपली. थालीच थाली आणि फ्राय आणि रेस्पॉन्स पण चांगला आलाय. हो, मासली तर एकदम फ्रेश. मासलीचं तर काय टेन्शनच घेऊ नका तुम्ही, कारण आपण लहानपणापासून मासली बघत आलोय. तर तुम्हाला नक्की फ्रेशच देणार मासली. तर आता याला पण पॅकिंग करून घ्या आपण आणि नंतर डिलिव्हरी द्यायला जाऊया. चला आलोय आता खारघरमध्ये डिलिव्हरी देण्यासाठी. याच बिल्डिंगमध्ये आपला मित्र राहतोय. त्यालाच आता आपल्या फिश थालीची डिलिव्हरी देऊया आणि घरी जाऊया. तर सर्व संपता रात्रीचे 10:30 वाजले आणि फायनली आपल्याला आपला जेवण पण आलाय बघा. आणि ताई कसं होतं दिवस? कंटाळलीच नाही ना? किती थाल्या गेल्या? किती भाकऱ्या बुजल्यास आज? 6 भाकऱ्या. आणि पापलेट किती गेली? 2 3. अजून एक शेप आहे इकडे. किती? 6 पापलेट गेली ना? आणि सुरमई किती गेल्या? सुरमई 2 गेला. बोंबील 4 गेला. बस. आणि आता जो शेवटचा मित्र ज्याला डिलिव्हरी घेऊन गेलो होतो तो अलिबागचा होता. तो बोलला मला चव आवडली तर रोज तुम्हाला मी ऑर्डर करेन. त्यांना सर्वांना रील पासून समजले. आपली रील व्हायरल झाली ऍक्च्युली. आणि जे काय आम्ही बनवलं होता ते उरलेलं आता आम्ही खातोय बघा. बांगडा भरीत आहे इकडे आणि चिकनचा रस्सा आहे ना. म्हणजे पापलेट स्टफ केला, त्याच्यामधला भरीत राहिला होता तो आम्ही बांगड्यामध्ये स्टफ केलाय बघा. तर खूप गडबड झाली आज आमची. आणि उमाचा हात पण भाजला. दाखव, हे बघा जरासा चटका लागला तिला. पण जे काही आहे आज भरपूर काही शिकलो, भरपूर चुका केल्या. ताई बरोबर ना? ताई जेवणामध्ये बिझी आहे, जाम भूक लागली तिला. तर आज भरपूर चुका केल्या पण भरपूर काही शिकलो. एक दुसऱ्याशी भांडलो पण समजून घेतलं आणि कार्य पूर्ण केला. याचा आनंद वाटतोय ना शेवटी. तर या सर्वांनी जेवायला. तर ज्यांनी कोणी आपली थाली मागवली आणि जर आवडली असेल तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद आम्हाला ऑर्डर देण्यासाठी. खूप मजा आली आज. कशी संध्याकाळ झाली गेली 10:30 वाजले ते समजलंच नाही. चला तर आपले स्टाफ बसलेत आता जेवायला आणि सोबत इकडे डिलिव्हरी बॉय पण आहे. डायरेक्ट वरती बोलवतात मला, ये घरी. तर नक्कीच आपल्या जे चुका होतात त्याच्याकडनं काहीतरी शिकू आणि आपण सजेशन करत एक मोठा काहीतरी करायचा प्रयत्न करू. अनया हाय, कशी आहेस? अनयाला बिचारीला टाइमच नाही मिळत. आता आम्हालाच टाइम नाही तर तुला काय करू. सॉरी.
चला तर आज थोडी धांदल उडाली आमची. मी एकदा वाशीला, दोनदा खारघरला गेलो आणि भरपूर वेळा वर खाली झालं, हालत खराब झाली. आणि या दोघींची किचनमध्ये हालत खराब झाली बिचाऱ्यांची. पापलेट तळून, सुरमई तळून, रोट्या भाजून आणि आंबाट वगैरे बनवून. पण मला तर आज खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? मजा आली ना? नवीन अनुभव होता. हां हां, म्हणजे आपल्याला ऑर्डरही मिळतात, आपल्याला लोक सपोर्ट करतात, आपल्याकडनं ऑर्डर करतात, हे बघून खूप भारी वाटलं ना अनया? हां, अनया तर तारक मेहतामध्ये बिझी होती नुसती आमची. चला तर आजचा व्हिडिओ होता. आपली घाई गडबड कशी आम्ही मॅनेज करतो, कोणाला नाही न म्हणता सर्वांना आम्ही जेवण देण्याचा प्रयत्न करतो ना उमा? हां, तर आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या खारघर, बेलापूर, नेरूलच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांची पण आम्हाला ऑर्डर येऊ द्या. हां, तर एक ऑर्डर आज आमची कॅन्सल झाली. 3 पापलेटची होती. त्यांना म्हटलं आम्ही 9:30ला मिळेल, तर ते बोललो की उद्या ऑर्डर करतो. तर चला उद्या ऑर्डर आल्यावरती भेटूया. आणखी आपल्या क्लाउड किचनचे आता व्हिडिओ येत राहतील, कारण आता आम्ही गाला घेण्याचा पण निर्णय घेतला आहे. तर तो पण बघायला पुढच्या टाइम भेटा. टिल देन टेक केअर, बाय बाय. Hi Uma. So we just finished eating and क्या बोलूँ मैं, मतलब इतना मज़ा आ गया खा के. द फिश वॉज सो वेल सीजन्ड, मतलब अच्छे से मैरिनेट हुआ था और इतना फ्रेश भी था. तो ये पॉम्फ्रेट अगर हम लोग होटल में जाएंगे खाने को तो हम लोग को 800-900 का फटका पक्का लगेगा. फॉर दिस साइज ऑफ फिश 300 इज़ अ वेरी गुड प्राइस. एंड बहुत अच्छा बनाया था. आई मीन मुझे वीडियो भी निकालने नहीं हुआ बिकॉज सब लोग खाने में इतना बिजी हो गए थे. तो ये जो भी हार्ड वर्क लगाया है, ऑल द एफर्ट एंड ऑल द लव दैट यू पुट इनटू द फूड दैट यू प्रिपेयर्ड, ये उसके टेस्ट से ही समझ में आता है. सो lots of love to you and I hope you achieve many greater things. कोलीज किचन का और बहुत सारा आउटलेट्स आ जाए.